नमस्कार. इंद्रधनुष्याच्या भागात आपलं हार्दिक स्वागत. आज आपल्या भेटीला लातूरातील एक नवीन कल्पक व्यावसायिक येत आहेत. BCom MBA पर्यंत शिक्षण झाल्यानंतर उदरनिर्वाहासाठी 1-2 ठिकाणी नोकऱ्या केल्या, व्यवसाय केला आणि 2009 साली त्यांना कल्पना सुचली की आपण काहीतरी जरा वेगळं करू. कारण प्रवासाला जाणारे अनेक लोक असतात, त्यांना मदतीसाठी काही करता येईल का. ते MBA पर्यंत शिक्षण झाल्यामुळे त्यांना ते गप्प बसू देत नव्हतं आणि गो फॉर टूर नावाची त्यांनी कंपनी काढली. त्या कंपनीला इतका प्रतिसाद मिळाला की आपल्या राज्यामध्ये ठिकठिकाणी त्यांचे फ्रँचायझीस पण त्यांनी देऊ केल्या. उत्तम प्रतिसाद मिळतो आहे. कोरोनाच्या काळामध्ये सेटबॅक सगळ्याच धंद्याला, तसं याही इंडस्ट्रीला सेटबॅक बसला. आता नव्याने या इंडस्ट्री बूम होती आहे. प्रचंड गर्दी, सर्व ठिकाणी लोक येत आहेत. हे सगळं नेमका हा प्रवास त्यांचा कसा झाला, थेट आपण गो फॉर टूर या कंपनीचे प्रमुख योगेश काळे यांच्याशी संवाद साधणार आहोत. सर नमस्कार. नमस्कार सर. तुमचं BCom MBA पर्यंत शिक्षण झालं. Yes. आणि प्राथमिक तुम्ही काही ठिकाणी नोकरी व्यवसाय असं करत हे गो फॉर टूर नावाची कंपनी काढली. तुम्हाला हे नाव कसं सुचलं, या क्षेत्रामध्ये यावं कसं वाटलं, जरा आम्हाला सांगा ना. येस, ॲक्च्युअल काय झालं की मी ICICI बँक आणि रिलायन्समध्ये जॉब करत होतो. ICICI आणि रिलायन्समध्ये मी टोटल 3.5-4 वर्ष नोकरी केली. रिलायन्समध्ये असताना मला 1-2 टूर्स रिलायन्सकडनं मिळाल्या. अच्छा. आणि मग मी त्यांच्याकडनं एकदा रशिया जाऊन आलो. बरं. आणि मग भारताअंतर्गत मी काही ट्रिप्स त्यांच्याकडनं केल्या. अच्छा. मग ह्या ट्रिप्स करत असताना लक्षात आलं की बाबा हा एक व्यवसाय आहे. अच्छा. हा व्यवसाय आहे आणि ह्या व्यवसायामध्ये लोकांची किती गरज आहे, लोकांना माहितीची किती आवश्यकता आहे, टूर म्हणजे काय हे. तेव्हा मग आपल्याला टूर म्हणलं की मोस्टली जाणाऱ्याची संख्या ही सगळी आपले जे धार्मिक स्थळ आहेत किंवा काय आहेत, तर ह्या ठिकाणी गेलं म्हणजे टूर हा एक आपल्याकडच्या लोकांची मानसिकता होती. बरोबर. सगळेच जण असं करत होते असं काही नाही, पण बऱ्याच जणांची मानसिकता ही होती. मग त्या क्षेत्रामध्ये मग प्रवेश करायचं असं ठरवलं. हे 2008ला ठरवलं आणि मग त्याच स्थितीनं थोडं पाऊल घेत गेलं. आणि मग 2008ला एंडिंगला अच्छा मग मी रिलायन्सचा राजीनामा दिला आणि 2009पासून गो फॉर टूर ह्या क्षेत्रामध्ये आलो. गो फॉर टूर हे पहिल्यांदा आम्ही एक कॉम्प्युटर, बरं, एक लॅपटॉप, अच्छा, म्हणजे असे 2 PC आणि एक प्रिंटर असं घेऊन आम्ही चालू केलं. आणि खूप सुरुवातीचा दिवस खूप छान होते. आणि सुरुवातीला रेल्वे तिकीट्स काढणे, फ्लाईट तिकीट काढणे, लोकांना पासपोर्टसाठीचं गायडन्स देणे, तर हे असे आम्ही सुरुवात अशी केली. अच्छा. आणि मग हे करत मग लक्षात आलं की आता डोमेस्टिक टूरकडे आपण थोडंसं वळायला पाहिजे, जो मेन उद्देशासाठी आम्ही चालू केलं होतं. मग 6 महिन्यानंतर मग आम्ही डोमेस्टिक इंटरनॅशनल टूर्सकडे आम्ही वळायला चालू केलं. पहिले 3 वर्ष हे आम्ही फक्त देशांतर्गत टूर म्हणजे डोमेस्टिक टूर आम्ही विकल्या. अच्छा. त्याचा अनुभव पहिल्यांदा घेतला आणि मग 2013पासून आम्ही इंटरनॅशनल टूर्समध्ये उतरलो. बरं. आणि 2013मध्ये पहिल्यांदा आम्ही फक्त साऊथ ईस्ट एशिया, अच्छा, ज्या कंट्रीज आहेत या साऊथ ईस्ट एशिया कंट्रीमध्येच फक्त आम्ही टूर्स करायचे. आणि 2016पासून आम्ही आता युरोप, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, साऊथ आफ्रिका ह्या पण टूर्स आता आम्ही कंडक्ट करतो. सर आता मला हे सांगा की तुम्ही जेव्हा सुरुवात केली तर हा व्यवसाय पुढे कसा वाढेल किंवा याचा स्कोप काय आहे याची काय स्टडी केलेली होती. म्हणजे लातूर परिसरातले लोक हे कुठल्या भागात जातात, मग त्याचं एकूण पोटेन्शियल तुम्ही काही सर्च केला होता का, सर्वे केला होता का. हो, ॲक्च्युअल काय होतं की आपण एक बघतो की लातूर हे Tier 3 मधलं ठिकाण आहे. मग Tier 3ला जे आहे हे कुठं आपण बिझनेस कशा प्रकारे येत असतो. पहिल्यांदा काय होतं की एखादी गोष्ट जर लंडनमध्ये घडली तर ती 2 वर्षानंतर मुंबईत येते. अच्छा. ती नंतर पुन्हा 2 वर्षामध्ये पुण्यात येते आणि पुन्हा नंतर 1.5-2 वर्षामध्ये ती लातूरमध्ये येते. अच्छा. हा त्याचा प्रवास हा मला वाटते बहुतेक कन्सेप्टचा होत राहतो. तर त्याच्यामध्ये जर बघितलं तर 2009ला जर तुम्ही बघत असाल तर पुण्यामधले लोक खूप सांगायचे असं, मी सिंगापूर जाऊन आलो, मी दुबई जाऊन आलो किंवा काय. तेवढी परिस्थिती तेव्हा लातूरमधल्या लोकांची परिस्थिती म्हणण्यापेक्षा आर्थिक परिस्थिती खूप होती, पण मानसिकता नव्हती की आपण इथपर्यंत पण जाऊ शकतो किंवा काही करू शकतो.
मग मला असं वाटलं की आता हे 2 वर्षामध्ये लातूरमध्ये आहे हळूहळू. अच्छा. मग ह्याची एक स्टडी केली आणि तेव्हा मग काय होतं की लातूरमधले जे चांगले व्यापारी, क्लास 1 ऑफिसर्स, तर हे तेव्हा जायचे की मग सगळ्या ठिकाणी मग ते त्यांच्या तोंडात नाही यायचं की माझं नाही. मी जेव्हा त्यांची गाठभेट घेतली, कुठं फिरले तुम्ही, कुठं काय केले, तर बऱ्याच जणांचं असं यायचं की आम्ही सिंगापूर जाऊन आलो, आम्ही मलेशिया झालं, अच्छा. थायलंड झालं, असं यायचं. आता हा अप्पर मध्यमवर्गीय बरोबर. आणि लोअर मध्यमवर्गीयामध्ये हे येण्यासाठी 1-2 वर्ष लागणार होते आणि त्या काळामध्ये आम्हाला स्वतःला तयार केलं आणि अच्छा. आम्ही मग त्याप्रमाणे मग आता 2014 वर्ष 13 वर्ष कंप्लीट झाले. तर आता मग त्याप्रमाणे ते सगळं व्यवस्थित चालू आहे. तर बिझनेसची स्टडी करणं तर खूप आवश्यक आहे. तर पहिल्यांदा 6 महिने त्याच्यावर फक्त स्टडीज केली. अच्छा. मग लक्षात आलं की ह्या इंडस्ट्रीला खूप स्कोप आहे आणि लातूरमध्ये तसं करणारे आपले जवळचे 1-2 ट्रॅव्हल एजंट होते. तर त्यांचं बघितला बिझनेस, मग ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या आणि मग ह्या इंडस्ट्रीमध्ये उतरलो आम्ही. आता मला हे सांगा की तुम्ही जसं म्हणालात ना की आता हे 13-1 वर्षामध्ये तुमचा क्लायंट बेस हा आता किती तयार झाला आहे आणि तुमचा विस्तार असा वेगवेगळ्या ठिकाणी फ्रांचायझी नेमकं जरा काय स्वरूप आहे सांगा मला. लातूर तसं जर बघितलं तर खूप बिझनेस सिटी आहे. जेव्हा आम्ही 2009ला चालू केलं तेव्हा पहिल्या वर्षामध्ये 70 लोक फक्त फिरायला गेले आमच्याकडनं पूर्ण वर्षभरात. कारण लोकांना सर्व्हिस देणे, मग एकाला सर्व्हिस दिली की त्यांना दुसऱ्याला आपला रेफरन्स देणे. बरोबर. सगळ्यात महत्त्वाचा पार्ट म्हणजे ट्रॅव्हल इंडस्ट्री ही कुठल्याही ॲडव्हर्टाईजवर खूप जास्त चालत नाही. अच्छा. ट्रॅव्हल इंडस्ट्री ही रेफरन्स बिझनेसवरच चालते. बरोबर. जोपर्यंत नंदनकर सरांना चांगला अनुभव येत नाही तोपर्यंत नंदनकर सर 4 जणांना नाही सांगणार की तुम्ही ह्यांच्याकडनं फिरायला जा म्हणून. तर हे जर सगळं करायचं असेल तर पहिल्या वर्षी आमच्याकडे 70 लोक गेले. 70 लोक गेल्यानंतर आम्ही नक्कीच त्यांना खूप चांगली सर्व्हिस मिळाली आणि त्याच्यामुळं मग असे हे क्लायंट्स वाढत एक सांगायला हरकत नाही 2 वर्ष तर मधले कोरोनाचे गेले. त्याच्यामुळं रेफरन्स देताना हा 2019-2020 ह्या फायनान्शियल इयरचा देईल. तर 70 लोकांवरनं मागच्या वर्षी आम्ही 2300 लोकांना फिरायला पाठवलं. अरे वा. तर हा 70 तो 2300 हा जो प्रवास आहे तो खूप छान आहे. आत्तापर्यंत जर क्लायंट बेस जर म्हणलं तर 12,000 प्लसचा आमचा क्लायंट बेस आहे. अच्छा. मी असं नाही म्हणणार की तो सगळा क्लायंट बेस लातूरचा आहे. हा क्लायंट बेस जो आहे तो मराठवाडा आणि काही प्रमाणामध्ये पश्चिम महाराष्ट्र ह्याचा मिळून हा जवळपास 12,000चा क्लायंट बेस आहे. तुमच्या आता फ्रँचायझी अन्य शहरामध्ये किती ठिकाणी दिलेले आहेत आणि त्याचं कसं स्वरूप आहे? आम्ही पुन्हा नंतर आम्हाला जेव्हा 2009ला हेच आम्ही चालू केलं तर 2009 नंतर मग 2016ला आम्हाला लक्षात येऊ लागलं की आपण इथं नाही थांबलं पाहिजे म्हणून आम्ही ऑफिस पुण्यात चालू केलं. अच्छा. पुण्यामध्ये चालू केलं आणि मग पुण्यामध्ये चालू केल्यानंतर मग तिथं आमचा 5 जणांचा स्टाफ आहे. अच्छा. मग आम्ही काय केलं की वेगवेगळे ज्या शहरामधले जे एजंट्स आहेत. अच्छा. तर ह्या एजंट्सला आम्ही कॉन्टॅक्ट्स केला, त्यांना जाऊन एकमेकांना भेटलो आम्ही सगळ्यांना आणि त्यांना गो फॉर टूरची कन्सेप्ट सांगितली. गो फॉर टूर ही ग्रुप टूर नाही करत. अच्छा. सगळ्यात महत्त्वाचा पार्ट म्हणजे गो फॉर टूर ही कस्टमाइज्ड टूर्स करते. अच्छा. टेलर मेड ट्रिप्स करते. व्हेरी नाईस. येस. तर मग त्याच्यामुळे काय आहे की टेलर मेड टूर्स म्हणजे की तुमच्या आवश्यकतेनुसार तुम्हाला जशी गरज आहे तशी टूर. म्हणजे कोणाकडे 5च दिवस आहेत जाण्यासाठी. बरोबर. तर आम्ही 5च दिवसाची टूर करतो. एखाद्याकडे 8 दिवस आहेत 8 दिवसाची. एखाद्याला असं वाटलं की मला डिलक्स हॉटेलमध्ये जायचं आहे आणि एखाद्याला वाटलं मला प्रीमियम हॉटेल्समध्ये जायचं आहे. बरोबर. तर आमच्याकडे सगळे ऑप्शन्स ओपन आहेत. अच्छा. म्हणजे बजेटेड टूर्सपासून ते प्रवास सांगायला हरकत नाही की आमच्याकडे एक केरळाची ट्रिप झाली 5 रात्र 6 दिवसाची. तर त्याचं बजेट झालं 30,000 रुपये नवरा बायकोचं मिळून. अच्छा. आणि एकाची टूर झाली ज्याचं बजेट पर पर्सन 2,17,000 होतं. बापरे. तर हे दोन्ही गोष्टी आमच्याकडे मॅनेज होतात. म्हणजे आमच्याकडे एकदा जर क्लायंट आला तर आमच्याकडे त्याचा बजेट्स आणि त्याचे दिवस ह्याच्याला अनुसरून आम्ही त्याची कस्टमाइज टूर्स तयार करतो. अच्छा. त्याच्यामुळं मग ते सगळं. तर मग हे जे आम्ही ह्या ज्या सगळ्या कन्सेप्ट आहेत ह्या सगळ्या कन्सेप्ट आम्ही ज्या शहरामध्ये एजंट्स आहेत त्या एजंटला आम्ही काय केलं ही सगळ्या कन्सेप्ट सांगितल्या. मग कन्सेप्ट सांगितल्यानंतर मग त्यांना पण त्या कन्सेप्ट पटल्या. अच्छा. मग आता आमच्याबरोबर जवळपास महाराष्ट्रामधले 14 एजंट्स आमच्याबरोबर काम करतात. अरे वा. हां. हे 14 लोकांचं जे ऑपरेशन ऑफिस आहे हे जे सगळं ऑपरेशन आहे हे सगळं पुण्यातनं चालतं. अच्छा. मग पुण्यामध्ये काय केलं त्याला सेंट्रलाइज स्पेस तयार केलेली आहे. मग हे सगळे जे एजंट्स आहेत त्यांची इन्क्वायरी मेलवर टाकतात. मग पुण्यातला स्टाफ सगळं त्याच्यावर स्टडी करतो
त्यांना त्यांचे हॉटेल सजेस्ट करतो, त्यांना गाडी सजेस्ट करतो, सगळं त्याचं टूर पॅकेज डिझाईन करतो, टूर प्लॅन्स, आणि तो त्यांना मेलवर पाठवतो. तर अशी ही टोटल कस्टमाइज टूर्सची अशी एक आम्ही पुन्हा नंतर एक नवीन कन्सेप्ट करायचा प्रयत्न तयार केला. बघा आता ह्या सगळं तुमचं विकसित होत असताना तुम्ही म्हणालात तसं कोरोनाच्या काळामध्ये सेटबॅक बसला प्रचंड. म्हणजे तुमचा सगळा तो स्टाफ सांभाळणं, त्यांच्या पगारी अमुक, आणि आता नव्याने उमेद घेऊन सगळं काम करणं असेल, तर कोरोनाच्या काळातल्या सेटबॅकच्या पार्श्वभूमीवरती आत्ता काय प्रतिसाद आहे? ॲक्च्युअल सर 2 गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. कोरोना हा खरंच ट्रॅव्हल एजंटसाठी फार अडचणीचा काळ होता. कारण बाकी इंडस्ट्रीला कोणाला 10% सेटबॅक बसला, कोणाला 20% बसला, कोणाला 50% बसला, कोणाला काय. पण ट्रॅव्हल इंडस्ट्रीला तो सेटबॅक 100%च बसला. बरोबर. कारण तो डायरेक्ट इफेक्ट होता, बाहेरच पडायचं नाही. होय. तर मग टूरला कसं जायचं. पण ह्याच्यामध्ये 2 गोष्टी झाल्या की जे पार्ट टाईम जॉब करणारे जे ट्रॅव्हल एजंट्स होते त्यांनी आपापली दुकानं बंद केली. म्हणजे बरोबर. जवळपास नाही म्हणलं तर 30-35% ट्रॅव्हल एजंट्सची त्यांनी त्यांचा बिझनेस थांबवला आणि त्यांनी दुसरीकडे वळाले, दुसऱ्या बिझनेसकडे किंवा दुसऱ्या ह्याच्याकडे. आणि त्याच्यामध्ये मग आम्ही काय केलं की आमचा जो काही स्टाफ आहे, तर ह्या सर्व स्टाफ्सला, म्हणजे आता माझ्याकडे लातूरमध्ये 3 जणांचा स्टाफ आहे, पुण्यामध्ये 5 जणांचा स्टाफ आहे, ह्या सर्व जणांना आम्ही 60% पेमेंट दिलं. अच्छा. म्हणजे आम्ही 100% पण हे करत होतो, पण आमच्या एम्प्लॉईला लक्षात आलं की कंपनी अडचणीत येऊ शकते आपण, तर त्याच्यामुळं आम्ही सगळ्यांना 60% पेमेंट दिलं. सर सांगायचं म्हणजे आम्ही एकही एम्प्लॉईला जॉबवरनं काढलं नाही. अच्छा. हां. मग त्याप्रमाणे आम्ही 60% सगळ्यांना पेमेंट दिलं. आम्ही मे 2020 पासून ते सप्टेंबर 2021पर्यंत सगळ्यांना आम्ही 60% पेमेंट दिलं. ऑगस्टमध्ये आम्हाला ऑगस्ट 2021मध्ये ही गोष्ट थोडी थोडी लक्षात येऊ लागली होती की ही इंडस्ट्री आता पूर्वपदावर येणार आहे. अच्छा. आलेली नव्हती पण येणार आहे. मग आम्ही काय केलं की एक सप्टेंबर महिना एक उदाहरण म्हणून त्यासमोर ठेवलं आणि सप्टेंबर महिन्यात एक लक्षात आलं की प्रॉफिट आणि लॉस थोडक्यात असं आपण म्हणू. तर येणारं प्रॉफिट, इन्कम आणि आउटगोईंग हे बरोबर आलेलं आहे. सप्टेंबर महिन्यात बरोबरीत आला. मग ऑक्टोबर महिन्यापासून आम्ही त्यांना पुन्हा प्रॉफिट सुरू झालं आणि आम्ही सगळ्यांना पुन्हा 100% सॅलरी द्यायला चालू केली. अच्छा. तर ऑक्टोबर महिन्यामध्ये असं आम्हाला असं वाटलं होतं की पुन्हा मध्येच एकदा 1 महिना तो ओमिक्रॉनचा आला, जानेवारीचा. तेव्हा पुन्हा आम्ही जरा थोडंसं असं वाटलं की पुन्हा एकदा हे कोरोना वर तोंड काढतंय काय की असं वाटलं. पण तसं काही नाही. तो एक 20-25 दिवस थोडा त्रास झाला. मग सध्याची परिस्थिती जर बघितली तर आम्ही खरंच आता ह्या विसरण्याच्या मोडमध्ये आलेलो आहोत की 2 वर्षापूर्वी कोरोना होता. इतका मोठा प्रतिसाद मिळतोय सध्या. सर जर बघितलं तर डोमेस्टिक टूर्स ह्याबद्दल जर विचार केला, इंटरनॅशनलबद्दल तर ठीक आहे, अजून इंटरनॅशनलमध्ये जायला एवढे लोक अजून मानसिकरित्या तयार नाही आहेत. म्हणजे आम्ही पॅकेज द्यायला तयार आहोत, लोकच मानसिकरित्या अजून तयार नाही आहेत. पुन्हा प्रत्येक देशाच्या वेगवेगळ्या गाईडलाईन्स आहेत बरोबर कोरोनाच्या. पण देशांतर्गत टूर जर मध्ये म्हणलं आपण तर तुफान गर्दी आहे. अच्छा. तुम्ही अक्षरशः अंदमानपासून ते लेह लद्दाखपर्यंत तुम्हाला हॉटेल मिळणं सुद्धा अवघड आहे. अच्छा. म्हणजे असं नाही आहे की बजेटेड हॉटेल्स मिळेल किंवा 5 स्टार हॉटेल अवेलेबल असेल. बजेटेडपासून ते 5 स्टारपर्यंत कुठलं हॉटेल रिकामं नाही आहे. दुसरी गोष्ट, प्रत्येक ठिकाणी ओव्हर झाले. म्हणजे ज्या समजा उदाहरणार्थ आपण मनालीचे 100 कस्टमरची कॅपॅसिटी आहे तर 130 ऑलरेडी बुकिंग झालेले आहे, ओव्हर क्लाउडेड झालं आहे. तर ह्या सगळ्या ओव्हर क्लाउडेडमध्ये जर आपण जर विचार केला तर माझं एक पर्सनल मत आहे सगळ्या कस्टमरला, ज्यांचं आत्तापर्यंत बुकिंग झालेलं आहे त्यांनी त्यांचं बुकिंग आहे त्याप्रमाणे कंटिन्यू करावं. पण ज्यांना आता नवीन बुकिंग करायचं आहे त्यांनी ह्या सर्व गोष्टीचा विचार करून बुकिंग करावं. कारण त्यांना तिथं गेल्यानंतर नक्कीच सर्विस ट्रॅव्हल एजंटला देताना, हॉटेलवाल्याला देताना, गाडीवाल्याला देताना सगळ्यांनाच थोडासा त्रास होणार आहे. कारण सगळ्याच ठिकाणी खूप ओव्हर क्लाउडेड झालं आहे, ओव्हर बुकिंग झालेले आहेत आणि त्याचा त्रास हा नक्कीच कस्टमरला होणार आहे. त्याच्यामुळे थोडंसं जरा बुकिंग्स करत असताना ज्यांच्या आत्तापर्यंत झाल्यात त्यांनी आपापल्या टूर्स कराव्या. पण ज्यांच्या अजून बुकिंग झालेल्या नाही आहेत आणि आता नवीन बुकिंग करण्याचा विचार करत आहेत तर ह्यांनी 20 जूनपर्यंत तरी कमीत कमी
टूर्सला जायला थांबावं असं माझं पर्सनल मत आहे. मला दुसरा प्रश्न असं विचारायचा आहे, तुम्ही ज्या पद्धतीने आता सांगितलं सध्याची स्थिती, भविष्यात ओव्हरऑल या टुरिस्ट इंडस्ट्री जी आहे ना, याला काय स्कोप आहे भारतामध्ये? सर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भारताचं इन्फ्रास्ट्रक्चर हे खूप चांगल्या प्रमाणे डेव्हलप होऊ लागले. कुठल्याही ट्रॅव्हल इंडस्ट्रीला सगळ्यात पहिल्यांदा इन्फ्रास्ट्रक्चर जर खूप चांगलं असेल, हॉस्पिटॅलिटी जर खूप छान असेल, तर नक्कीच त्याला भविष्य खूप छान आहे. ट्रॅव्हल इंडस्ट्रीमध्ये ही नवीन जी पिढी येऊ लागली आहे ट्रॅव्हल इंडस्ट्रीमध्ये, तर ही खूप प्रोफेशनल आहे. खूप चांगल्या प्रोफेशनल प्रकारे हे सगळ्या गोष्टी मांडते, सगळ्या गोष्टी करते. तर नक्कीच ह्या इंडस्ट्रीमध्ये भारत हा ट्रॅव्हल इंडस्ट्रीसाठी हा येणारा एक खूप मोठं मार्केट आहे. अच्छा. आणि त्याच्यासाठी सर्व जे काही नवीन येणारे ह्या बिझनेसमध्ये असतील किंवा काय असतील, ह्या लोकांसाठी खूप मोठा स्कोप आहे ट्रॅव्हल इंडस्ट्री म्हणजे. तर ट्रॅव्हल इंडस्ट्रीमध्ये मुलांनी आता करिअर करण्याच्या बाबतीमध्ये विचार करायला काही हरकत नाही. अरे वा. येस. ट्रॅव्हल इंडस्ट्रीमध्ये देखील करिअर करता येऊ शकतं. त्याच्यासाठी प्रोफेशनल कोर्सेस पण आहेत आपल्याकडे, त्याचा अभ्यासक्रम करून ते यायला पाहिजे. हो, म्हणजे 2-3 गोष्टी मुलांनी नक्की केल्या पाहिजेत. ग्रॅज्युएशन परचे कोर्ससुद्धा पुण्यामध्ये, मुंबईमध्ये, अहमदाबादमध्ये इकडच्या ठिकाणी सर्व ठिकाणी अवेलेबल्स आहेत. पण ग्रॅज्युएशन केल्यानंतर एखाद्या ट्रॅव्हल एजंटकडनं त्यांनी 2 ते 3 वर्षाचा चांगला एक्सपिरियन्स घ्यावा. बरोबर. आणि त्याच्यानंतर स्वतःच्या बिझनेसमध्ये उतरायला हरकत नाही. कारण ट्रॅव्हल इंडस्ट्री ही रोज बदलणारी गोष्ट आहे. बरोबर. समजा उदाहरणार्थ एखादा जर कुठल्याही गोष्टीमध्ये एखादी गोष्ट जर शिकवायची असेल, समजा आपण भूगोलमधला एखादा चॅप्टर नंबर 4 आहे, होय, तर तो चॅप्टर नंबर 4 हा काही बदलणारा पार्ट नाही आहे. पण ट्रॅव्हल इंडस्ट्रीमध्ये रोज लोकांच्या आवडीनिवडी बदलतात. रोज लोकांना तिथल्या हॉटेल्स इंडस्ट्रीज नवीन अपग्रेड होते. बरोबर. तर ह्या सगळ्या गोष्टीचं नॉलेज, व्हिजा असेल, पासपोर्ट्स असतील, सगळ्याचे नियम रोज चेंज होतात. तर ह्याच्याला अपडेशन जो ठेवतो तो ट्रॅव्हल इंडस्ट्रीमध्ये सक्सेस राहतो. खरं. ज्याच्याकडे अपडेशन नाही तो ट्रॅव्हल इंडस्ट्रीत सक्सेस होऊ शकत नाही. त्यामुळे एका अर्थाने तुम्ही म्हटल्यासारखं नव्या तरुणाईला ही एक चांगली संधी आहे. खूप चांगली संधी आहे. सगळ्यात महत्त्वाचा पार्ट म्हणजे ह्या इंडस्ट्रीमध्ये येत असताना ज्याला मार्केटिंग स्किलपेक्षा सुद्धा ज्याला सर्व्हिस द्यायची मानसिकता आहे, तर त्यांनी ह्या इंडस्ट्रीत आले तर तो जास्त सक्सेस होतो. सर धन्यवाद, आपण वेळ दिलात, मनापासून आभार. थँक्यू सर. आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा, फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा.